हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज आहे रविवार आणि एक ऑर्डर होती, तीच मी डिस्पॅच करत होते. तर ही ऑर्डर आहे दर्शना समीर गोगावले, माझी मैत्रीण. तर तिची ऑर्डर होती इनविजिबल मुहूर्तमणी मंगळसूत्र आणि 3 लहान मुलांच्या राख्या आणि 2 मोठ्यांसाठी राख्या. तर टोटल अशी 5 राख्यांची ऑर्डर आणि 1 मंगळसूत्राची ऑर्डर होती. तर ती मी इथे डिस्पॅच करत होती आणि इथे अशी मी पॅकिंगच्या पिशव्या वापरते. जर जवळच्या ऑर्डर्स असतील ना, तर अशी पिशव्या वापरते मी, लहान बॅग्स. आणि इथे पेंडंट राखी आहे आणि एक मोती राखी आहे. तर अशा पद्धतीने पॅकिंग केली जाते राख्यांची. आणि जर बाहेर कुरिअर करायचे असतील, जर लांबची ऑर्डर असेल, तर मी बबल रॅपने हे पॅक करते बॅग्समध्ये आणि एका डब्यामध्ये मी बॉक्समध्ये, प्लास्टिकची बॉक्स असतात तर त्यामध्ये मी कुरिअर करून पाठवते. आणि जवळचे असेल तर मी अशा पद्धतीने बॅग्स असतात तर त्यामध्ये मी पॅक करून, जवळ असेल तर मी स्वतः जाते किंवा मग त्यांना बोलवते, ज्यांची ऑर्डर असेल त्यांना मी बोलवते. आणि अशा पद्धतीने मी पॅक करते व्यवस्थित, जेणेकरून जे काही प्रोडक्ट्स आहेत किंवा जे काही आपलं ऑर्डर्स असतात ना, त्या डॅमेज होऊ नये यासाठी. तर अशा ह्या 2 राख्या आहेत, त्या त्यांची प्राईस आहे ₹30 आणि लहान मुलांची आहे ती ₹15. आणि इनविजिबल मंगळसूत्र आहे ती 50 पासून सुरू आहे. तर तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. स्क्रीनवर मी नंबर मेन्शन करेन, तर तुम्ही फक्त व्हॉट्सॲप करू शकता मेसेज. प्लीज कॉल करू नका. तर इथे फक्त त्यानंतर मेसेज आम्ही करा गेलो मला. ऑर्डर घेऊन दर्शनाच्या घरी आणि इथे खूप छान वातावरण झालं होतं आणि नशीब पाऊस थांबला होता. आणि ते हर्षचे आता तुम्ही एक्सप्रेशन बघत असाल. हल्ली ना तो कॅमेरा ऑन केला ना की तो खूप एक्सप्रेशन द्यायला सुरुवात करतो. कॅमेरा फ्रेंडली झालेला आहे आता तो. आधी त्याला आवडत नव्हतं, पण आता त्याला आवडायला लागलेलं आहे, म्हणून तो असे वेगवेगळे हावभाव देतो. त्यानंतर आम्ही जवळच पोचलो होतो आणि हर्षला ना त्याला ना हम्मा खूप आवडते बघायला, म्हणून त्याला इथे आम्ही दाखवत होतो. आणि खरंच खूप छान सुंदर वातावरण झालं होतं पावसामुळे आणि इतकं भारी वाटतं ना, थंडगार वातावरण झालेलं. त्यानंतर आम्ही पोहोचलो दर्शनाच्या घरी आणि तिथे पोचल्यावरती पण मुलं काय मस्तीच करत असतात आणि काही बोलून वगैरे काही देत नाही. तर इथे मी थोडंसं शूट केलेलं आहे. आणि हे सांगायला विसरले की दर्शनासाठी मी लाडू घेऊन गेले होते. तिला मेथीचा लाडू हवा होता, पण माझ्याकडे एकच राहिला होता, तो मी ठेवला होता तिच्यासाठी टेस्टिंगसाठी. तर मेथीचा 1 लाडू आणि बेसनचे 3 लाडू असे घेऊन गेले होते. आणि इथे मी तिला सांगितलं की मंगळसूत्र आणि राखी वगैरे चेक करून घे, जर काही चेंजेस करायचे असतील तर करून मिळेल म्हणून. आणि तेच आम्ही मंगळसूत्राबद्दल बोलत होतो की अगोदरचे जे लॉक्स होते ना, ते तिला ना म्हणजे ॲलर्जी झाली होती, तर तिला मी वेगळे आता लॉक्स अटॅच करून दिला आहे मंगळसूत्राला. फिश लॉक मी आता यूज करते. हुकवाले लॉक असतात ते मी यूज नाही करत. आणि तेच मंगळसूत्र डेली वेअरसाठी मुहूर्तमणी मंगळसूत्र आहे ना, ते बेस्ट वाटतं. वेअर केल्यानंतर खूप छान वाटतं. आणि जे पेंडंटवाले येतात ना मंगळसूत्र, ते बोलत होती की कुठे बाहेर वगैरे जाताना ते ठीक आहे पेंडंटवाले मंगळसूत्र, म्हणून तिची दुसरी ऑर्डर होती मुहूर्तमणी मंगळसूत्राची. तर तेच मी तिला बोलली चेक करून घे. आणि तिला खरंच हे प्रोडक्ट खूप आवडले. आणि आपण तिला बोलते मला अजून एक सांगायची ना कृष्णाची बनवायला मावला. कशाला? मला कृष्णाची पाहिजे. आता तिला पण घालायची, तर तिला म्हटलं म्हणून मी बटरफ्लायची हे घेतली. छान वाटेल ते. तर ती बोलते की मला पण कृष्णाच पाहिजे घालायला. म्हटलं असं थोडी, तुला म्हटलं बटरफ्लायची घेतली, बटरफ्लायची घाल. हे आवडलं, पण मोठ्यांसाठी नाही हे वाटणार. छान वाटतं ना. मला असे साधे पाहिजे. आता मस्तच दिसतोय. मी पण हाताला ब्रेसलेट सारखं लावून. पण
तर हा जो व्हिडिओचा पार्ट बघता ना तो गुरुवारचा आहे आणि योगायोगाने मी तोच ड्रेस वेअर केला होता. आणि हा जो पसारा आहे ना बॅक साईडला तो प्लीज इग्नोर करा, कारण की मी एक राखीची ऑर्डर मी कंप्लीट करायला बसले होते. तर ही आहे मोरपंख पेंडंटची राखी आणि ही मी सॅम्पल म्हणून एक अशीच बनवली होती आणि फोटो अपलोड केला होता आणि भावाला पण सांगितलं होतं स्टेटसला ठेवायला. आणि त्याचे जे ओळखीचे आहेत ना एक, तर त्यांनी ती ऑर्डर दिली होती. त्यांना अशीच सेम राखी हवी होती. आधी आहे ना 4 राख्यांची ऑर्डर होती आणि 4 मी कंप्लीट केल्या होत्या आणि नंतर त्यांनी सांगितलं की परत 2 ॲड करा त्यात, म्हणजे टोटल 6 राख्यांची त्यांची ऑर्डर होती. मोरपंख पेंडंटची राखी त्यांना खूप आवडली होती आणि तेच मी पॅक केलं आणि अशा एका बॅगमध्येच मी ते पॅक केलेले आहे आणि सोबत पावसाने पुन्हा हजेरी लावलेली आहे. आणि म्हटलं आता चहा पण ठेवते मी. कोरा चहा मी ते ठेवला होता आल्याचा आणि पावसाने पण पुन्हा हजेरी लावली आहे आणि काही ठिकाणी लावायलासुद्धा सुरुवात केली आहे भात लावण्यासाठी. आणि इथे आमच्या इथे जवळच शेती वगैरे आहे, तर तिथे पण भात लावणीसाठी सुरू झालेलं आहे आणि ते छान वातावरण झालेलं आहे. पाऊस सतत सुरू होता आणि त्याचसोबत मी इथे एका बाजूला चहा ठेवला होता. पावसाची सतत रिमझिम सुरूच होती आणि हर्ष पण झोपला होता. म्हणून म्हटलं माझी बरीचशी कामं पेंडिंग आहेत याच कारणामुळे. कारण मध्यंतरी हॉस्पिटलची ये जा, त्यानंतर घरातलं बघा, बाहेरचं बघा, ऑर्डर्स असतील त्या पूर्ण करा. तर इथे मी काय करते की जे काही राख्या वगैरे आहेत, ज्वेलरीचं पण मी असंच लिहून काढते. पण इथे ना ज्या काही राख्या आहेत ना माझ्याकडे, किती क्वांटिटी वगैरे झालेली आहे, ते मी काहीच लिहून ठेवलेलं नव्हतं. राख्या बनवून ठेवल्या आहेत, पण मला वेळच भेटत नाही आहे ते सगळं काउंटिंग वगैरे करून लिहून ठेवायला. तर इथे मी एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते. जर समजा 30 रुपयाची राखी असेल, तर 30वाल्या राख्या किती मी बनवल्या आहेत त्याची क्वांटिटी लिहून ठेवते. त्यातून किती सेल झालेले आहेत आणि किती शिल्लक राहिलेले आहेत ते आम्ही सगळं लिहून ठेवते. जेणेकरून जेव्हा कधी पूर्ण राख्या सेल होतील ना, पूर्ण विकल्या जातील ना, तर टोटल अमाऊंट मी किती बेनिफिट्स मिळालेला आहे मला, त्यातून मटेरियलचा खर्च निघाला आहे की नाही, त्यातून प्रॉफिट किती निघालेलं आहे, तर हे सगळं मी लिहून ठेवते एका वहीमध्ये. जेणेकरून आपल्याला आयडिया येते की कशा पद्धतीने सगळं मॅनेज करायला लागतं. आणि त्याप्रमाणे ऑर्डर्स वगैरे द्यायचे असतील रॉ मटेरियलसाठी, तर त्यासुद्धा मी काढते. आणि तेच करता करता हर्ष उठला होता आणि त्यानंतर बचत गटाची KYC जी राहिली होती, तर ते सुद्धा मी करून आले. पण ते काही मी शूट केलं नाही, कारण भरपूर पाऊस होता आणि त्यावेळेस मी काही म्हणजे माझी काही झाली आहे, कुठे गेली आहे, तर ते मी काहीच शूट केलेलं नाही आहे. त्यानंतर येताच तिथून निघाले KYC करून आणि मिस्टर म्हणाले की मला मठात यायचं होतं गुरुवारी, पण पावसामुळे आमचं नाही चाललं होतं. कारण हर्षला घेऊन एक तर तो रेनकोट घालत नाही, खूप चिडचिड करतो, पण पाऊस बारीक होता, त्यामुळे माझे मिस्टर म्हणाले की चल आपण जाऊया. आणि इथे आल्यावरती आम्हाला प्रसाद देखील मिळाला, स्वामींचं दर्शन घेतलं. पण हर्षमुळे ना दर्शन काही व्यवस्थित झालं नाही, फक्त उभ्या उभ्या पाया पडले आणि निघाले. तिथे ना एक काकी होते, त्यांनी हर्षला चॉकलेट दिलं होतं, पण ते चॉकलेट आहे ना हर्षने पाडलं आणि ते चॉकलेट आहे ना बुबूने खाल्लं हर्षच्या भाषेत. आणि आल्यावरती घरात शिरताच इतका धो पाऊस सुरू झाला ना, की तुम्ही पाहू शकता खूप पाऊस सुरू झालेला आहे. आणि पटकन आले आम्ही घरात. नशीब म्हटलं पावसाच्या आधी आले, कारण छत्री नेली होती, पण माहिती आहे तुम्हाला 2 व्हीलरवर छत्री काही राहत नाही आणि सगळं भिजायला झालं असतं. आणि म्हणतात ना प्रसाद मिळणं हे ह्यासाठी पण नशीब लागतं, खरंच नशीब लागतं प्रसाद मिळणं. तर इथे आम्हा तिघांना प्रसाद मिळालेला होता आणि मस्त प्रसाद एन्जॉय, म्हणजे मस्त प्रसाद घेतला. घरी आल्यावरती प्रसाद खायला मिळाला, कारण हर्ष खूप चिडचिड करत होता. त्याला बिस्किट हवं होतं, चालत्या गाडीवरून त्याला बिस्किट खायचं होतं आणि तो अजिबात ऐकायला तयार नव्हता. प्रसाद घेऊन थेट आम्ही घरी आलो आणि आम्हाला काहीच घेता आलं नाही. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. खूप घाई झाली आणि घरातल्या इतर कामापेक्षा ही कामंसुद्धा आपल्या बायकांना असतात. तर हेच मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.